नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, तर दर गुरुवारी आपण महालक्ष्मी व्रताची पूजा करतो आणि व्रत करतो, उपवास करतो. तर पहा, मी पूजेची मांडणी केलेली आहे. तर सर्वात प्रथम फरशी छान स्वच्छ फिनेल टाकून पुसून घेतली. त्यानंतर त्यावरती पाट मांडलेला आहे, चौरंगीही मांडू शकता. नंतर त्यावरती मी लाल वस्त्र मांडलेलं आहे देवाचं. तर यावरती तुम्ही नवीन ब्लाऊज पीसही मांडू शकता. हिरवा असेल तर उत्तमच, पण माझ्याकडे लाल कलरचं वस्त्र होतं देवाचं, तर ते मी त्यावरती मांडलेलं आहे. नंतर महालक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा, मी फोटो ठेवलेला आहे पहा. त्यानंतर आता आपण त्यावरती कलश ठेवणार आहोत, म्हणून सर्वात प्रथम आता इथे आपण अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षताने गोल वर्तुळ करायचं, नाहीतर मग स्वस्तिक काढायचं. परंतु पाट छोटा असल्याने मी गोल वर्तुळ केलं. त्यावरती आता पाण्याने भरलेला स्वच्छ घासून पुसून घेतलेला कलश मांडला पहा. आता कलशामध्ये एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे. आता कलशाला आपण हळदी कुंकवाची बोटे लावणार आहोत. 5 ठिकाणी अशी कुंकवाची बोटं लावायची पहा, म्हणजेच कुंकवाचा गंध लावायचा. आता गंध लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आंब्याची पानं किंवा खाऊची पानं, म्हणजेच नागिनीची पानं यामध्ये ठेवणार आहोत. माझ्याकडे नागिनीची पानं होती, खाऊची पानं, तर मी ती 5 पानं यामध्ये ठेवणार आहे. घरामध्ये काय असेल तर खूप आनंद होतो. तर पहा, आता लक्ष्मीचे उपवास चालू झालेत मार्गशीर्ष महिन्यातले, तर घर सगळं प्रसन्न वाटतं. धूपचा अगरबत्तीचा वास येतो घरामध्ये, प्रसन्न वाटतं. त्यानंतर पहा, त्यावरती नारळ ठेवायचा आहे, म्हणजे श्रीफळ ठेवायचं आहे. आता माझ्याकडे पहा, हा तुळजापूरच्या देवीचा मुकुट होता, तो मी त्याला मुकुट घातला आहे. नंतर पहा, वस्त्र होते, ते वस्त्र पण घातलेले आहेत मी. मला छान देवीला सजवायचं होतं, छान पूजा करायची होती, म्हणून मी वस्त्रही घेतलेले होते. नंतर पहा, फुलांची वेणी घालून घेतली मी देवीला. आता ही वेणी काही मी घरी बनवलेली नाही आहे, बाजारामधून घेतलेली आहे, कारण वेळ नव्हता जास्त. आता वेणी लावलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या देवीला हळदी कुंकू लावून घेऊयात. लक्ष्मीच्या फोटोला आणि आपला देवीला जो मुखवटा लावलेला आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे. काही ठिकाणी मुखवटा नसेल तर फक्त नारळ ठेवतात, नारळाला छानशी नथ घालतात, हळदी कुंकू लावतात आणि त्यावर वेणी ठेवतात. खरंच खूप सुंदर वाटतं, पण माझ्याकडे मुखवटा असल्याने मी मुखवटा लावलेला आहे. आता देवीला हार घालून घेतलेला आहे आणि पहा, 5 फळांच्या पत्री ठेवलेल्या आहेत. आता त्या गडव्यामध्ये लावल्या असत्या कलशामध्ये, परंतु आता कलश बसणार नाही म्हणून साईडला ठेवून दिल्या. आता 5 खाऊची पानं ठेवली आणि त्यावरती पहा, एका साईडला गणपतीचं पूजन केलं, म्हणजेच विडा ठेवलेला आहे, त्यावरती सुपारी ठेवली. सुपारी म्हणजेच आपला गणपती असतो. नंतर 5 फळं ठेवलेले आहेत, आवडीप्रमाणे 5 फळं घेतलेले आहेत मी. आता आपल्या गणपतीचं पूजन करू. हळदी कुंकू अक्षता टाकून त्याचं पूजन करायचं आहे. आपल्या गणेशाचं पूजन झालं आहे. आता फळं ठेवले आहेत, फळांवरती फुलं ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं आणि आपल्या महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं ते पुस्तकही आपल्याकडं पाहिजेच, म्हणजे त्यामधील कथा आपण स्वतः वाचणार आहोत आणि घरातील इतर लोकांनाही वाचून दाखवणार आहोत, ऐकवणार आहोत. आता मी थोडंसं गोमूत्र शिंपडून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, चौरंगाच्या कडेने रांगोळी काढायची राहिलेली होती, तर मी पहा आता एकदम शेवटीच रांगोळी काढून घेतलेली आहे, जेणेकरून आपली रांगोळी पुसली जाणार नाही पूजा मांडताना, म्हणून मी लास्टला काढलेली आहे. तर चौरंगाच्या भोवती पहा, कडेने पूर्ण मी रांगोळी काढून घेतली. आता दिवा लावून घेते. तेला तुपाचा दिवा लावायचा, धूप लावायचा, अगरबत्ती लावायची.
म्हणजे आपलं घर असं प्रसन्न वाटते की बास रे बास. हे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार असतात ना, खूप सुंदर जातात. मला तर खूप आवडतं. पूजाविधी करायला खूप आवडतं. घरात सुख, शांती, समाधान लाभतं आणि लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून हा उपवास केला जातो. आपली काही अडचणीची कामं असतील तर ते अडू नयेत किंवा आपल्यावर श्री महालक्ष्मीचा वास असावा, आपल्या घरामध्ये कृपा असावी म्हणून हा उपवास केला जातो. धूप, दिवा, अगरबत्ती लावली की इतकं प्रसन्न वाटतं, घरातून मन कुठं हलतच नाही. तर छान अशी पूजा करायची आणि त्यानंतर आपली कथा वाचायची, नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी छानपैकी गोड नैवेद्य करून उपवास सोडायचा आहे. तर मी देवीला नैवेद्य म्हणून सकाळी दूध ठेवते. आता संध्याकाळी उपवास सोडायला जे बनवून ते मी त्याला नैवेद्य अर्पण करणार आहे. तर पहा माझी पूजा साधी आणि सुधी कशी वाटते, कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी देवे नमः. मला पूजा बघून इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटत आहे, बास रे बास. असं वाटतं आपल्या घरामध्ये रोजच ही पूजा असावी, परंतु काय करणार, ठरवून दिलेले दिवस असतात आपल्याला. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, छान गुरुवारची पूजा आपली संपन्न झालेली आहे. कसं वाटतंय माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही या प्रकारे पूजा मांडली असेल तर छान कमेंट करून मला सांगा. श्री स्वामी समर्थ.